माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। खरं तर देवेंद्र फडणवीस हे नाव सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणार आहे। गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत आणि फडणवीसांची खरं तर राजकारणातली आजवरची वाटचाल ही कष्टसाध्य आहे। मात्र यापुढे त्यांच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी असणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत। पाहूया। गेलं दशकभर महाराष्ट्राचं राजकारण या नावाभोवती फिरतंय। देवेंद्र फडणवीस एकेकाळी सत्ताधाऱ्यांना झेरीस आणणारा विरोधी पक्ष नेता आणि त्यानंतर सत्तेत असताना तडफेनं निर्णय घेणारा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसांची ओळख। स्वयंसेवक ते सर्वात तरुण महापौर, कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष, राजकारणातली एक एक पायरी चढत फडणवीस मुख्यमंत्री झाले। दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण जुळलं। अनेक ज्येष्ठ नेत्यांना मागे टाकत 2014ला त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली। लोकाभिमुख योजना आणि धडाकेबाज निर्णयांनी फडणवीसांनी आपली निवड सार्थ ठरवली। जलयुक्त शिवार योजना असो की शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारा नेता असो, मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत त्यांना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून मिळवलेल्या प्रत्येक राजकीय संधीचं त्यांनी सोनं केलं। समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड असे पायाभूत प्रकल्प राबवणारा विकासाभिमुख नेता म्हणून ख्यातकीर्त झाले। अल्पावधीतच फडणवीस राज्यातले बलाढ्य नेता बनले। 2019 येता चित्र बदललं। पुन्हा विरोधी पक्षनेता ते उपमुख्यमंत्री असं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं आणि हलाहलासारखं पचवलंय। पार्टी फर्स्ट म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। आज फडणवीस स्वतःला अभिमन्यू म्हणतायत। खरं तर चक्रव्यूह भेदण्यात तो अभिमन्यू अपयशी ठरला होता, पण हा अभिमन्यू नवा इतिहास रचेल असा विश्वास त्यांच्या सहकार्याने। महाराष्ट्राचं दूरदर्शी तडफदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस आज सहभागी होत आहेत न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्रमध्ये। न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंचावर घेऊन यावं। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। आणि या परिसंवादासाठी पुढची सूत्र मंदार फणसे यांच्याकडे। नमस्कार, मी मंदार फणसे आणि अजेंडा महाराष्ट्राच्या आता ह्या सगळ्या दिवसभराच्या परिसंवादामध्ये आपण एका पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा परिसंवादाकडे जातोय आणि मी ह्याला परिसंवाद असं म्हणतोय। आम्ही दोघच जण आहोत इथे बसलेलो आणि मी वेगळी ओळख करून देत नाही देवेंद्र फडणवीस यांची, कारण अर्थातच गेल्या ह्या दशकभरात जसं आपण बघितलं की तुमची वाटचाल बघून आम्ही थक्क झालेलो आहोत आणि हे सगळं घडत असताना खरा प्रश्न तुम्हाला जो आता मला अगदी मनापासून विचारावा असं वाटतोय की अजेंडा महाराष्ट्र काय आहे तुमचा? येत्या 10 वर्षातला अजेंडा काय आहे? तुम्ही महाराष्ट्र कसा पाहताय, कसा बदलताना पाहताय? इथल्या तरुणांची, युवकांची, युवतींची जी आशा आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत, ती कुठल्या दिशेने जातील असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे मला असं वाटतं की देशामध्ये सर्वाधिक पोटेन्शियल असलेलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे। आणि मी बघतोय की हा जो काही काळ आहे पुढचा, ज्याला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अमृतकाळ म्हटलेला आहे, या अमृत काळामध्ये भारताचा जो विकास आहे त्या विकासाचं इंजिन हे महाराष्ट्र असणार आहे। आणि त्याची एक छोटीशी चुणूक आपल्याला पाहायला मिळाली की यावर्षी देशामध्ये जेवढं FDI आला त्यापैकी 52% FDI हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। प्रचंड गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येते, रोजगाराच्या संधी तयार होत आहेत। महाराष्ट्रामध्ये जे काही 2014 नंतर इन्फ्रास्ट्रक्चर पुश आम्ही सुरू केला, मग त्या ठिकाणी समृद्धीसारखा हायवे असेल, अनेक हायवेज असतील, त्या ठिकाणी पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, वेगवेगळ्या पाण्याच्या योजना असतील, इरिगेशनच्या योजना असतील, याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे काम केलंय। म्हणजे 2019ला एक डॉइच बँकने रिपोर्ट त्यावेळेस प्रकाशित केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जेवढ्या
बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आले आहेत, बिग. त्यातले 49% प्रोजेक्ट हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. आज आपण मुंबईचं बदललेलं रूप पाहतोय आणि फ्युचर जे आहे म्हणजे ते सगळं महाराष्ट्रामध्ये असं माझं मत आहे. आज आपण पाहतोय की एक प्रकारे टेक्नॉलॉजिकल कॅपिटल महाराष्ट्र झालंय. देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात तयार झाली आणि डेटा इज न्यू ऑइल. ज्याच्याकडे डेटा आहे, ज्याच्याकडे डेटा सेंटर आहे ते पुढे डॉमिनेट करणार आहेत. ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये आत्ता आपण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड मोठी क्रांती केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे असंभव वाटत होतं, केवळ वर्षानुवर्ष आपण बोलत होतो की समुद्रात वाहून जाणारं 55 TMC पाणी आपल्याला गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणायचं आहे, त्याचं काम आपण सुरू केलं. आपल्याला असंभव वाटत होतं, आपण सांगत होतो की गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं 100 TMC पाणी आहे, त्यातलं 62 TMC पाणी 550 किलोमीटर आपण त्या ठिकाणी कॅनल तयार करून विदर्भातले 7 जिल्हे हे दुष्काळमुक्त करू शकतो. ते आपण आता करून दाखवलं. त्याचं जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचा टेंडर आपण काढलेलं आहे. किंवा नार पार सारखे जे आहेत असं सगळं पाण्याचं नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलं आहे. आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला, जलयुक्त शिवार सारखी योजना आपण जी केली 2020ला केंद्र सरकारने एक 5 वर्षाचा अहवाल काढला की ग्राउंड वॉटरची काय परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र हा एकमेव अशा प्रकारचं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये ग्राउंड वॉटर वाढलं होतं, म्हणजे लेवल वाढली होती, बाकी सगळ्या राज्यात कमी झाली होती. एवढंच नाही तर आज रिन्युएबलमध्ये प्रचंड काम आपण करतोय. आज आपण जर विचार केला, आपली एकूण सगळी मिळून स्थापित क्षमता जी आहे ही 40,000 मेगावॅटची आहे वीज निर्मितीची. आत्ता आम्ही जे पंप स्टोरेजचे करार केले आहेत ते 55,000 मेगावॅटचे केले आहेत. आपण शेतकऱ्याला जी वीज देतो 16,000 मेगावॅट, आता त्यातली 12,000 मेगावॅट ही आपण त्याचे टेंडर काढून काम चालू करून टाकलेल्या सोलरवर आणि 4,000 मेगावॅटचे अजून टेंडर निघालेले आहेत. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना जाणारी 100% वीज ही सोलरमधनं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विजेची मागणी जी पूर्वीचे राज्यकर्ते म्हणायचे असंभव आहे, ही आम्हाला देताच येत नाही, ती मागणी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. आणि यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात रिन्युएबल्समध्ये आज आपलं काम चाललेलं आहे की 2020-30 साली महाराष्ट्रामध्ये जी काही आपण वीज निर्मिती करू किंवा वीज पुरवठा करू यातलं जवळपास 40% वीज ही रिन्युएबलमधनं येईल आणि हळूहळू ती 75% आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कुठलंही क्षेत्र असो, आज मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. टोयोटो सारखी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्यामुळे आज जर आपण बघितलं तर गेल्या वर्षभरातल्या गुंतवणुकीचा जर विचार केला किंवा 2 वर्षातल्या, तर ती 5 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या प्रकल्पात त्या ठिकाणी होताना दिसते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राला आम्ही जे सांगितलं होतं की वी वॉन्ट टू मेक इट $1 ट्रिलियन इकॉनॉमी, देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी, आता महाराष्ट्राने यावर्षी ½ ट्रिलियन, अर्धा ट्रिलियनचा मार्क पार केलेला आहे आणि आता $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपण चाललोय. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा अर्थ काय आहे. इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्यावेळेस त्यातनं रोजगाराच्या संधी तयार करते. इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्यावेळेस राज्याच्या तिजोरीत पैसा येतो की ज्यातनं आपल्याला वेलफेअर स्कीम्स चालवता येतात. इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता त्या ठिकाणी पैसा उपलब्ध होतो. आणि इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्याचवेळी गरीब कल्याणाचा अजेंडा तुम्हाला चालवता येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही इकॉनॉमी एक्सपांड होते. मी केवळ तुम्हाला सांगू इच्छितो की 2013-14 साली आपली अर्थव्यवस्था ही साधारणपणे 10 लाख, 11 लाख, 12 लाख कोटीची होती, 13 लाख कोटीची होती. ती जवळपास 2019 मध्ये 25 लाख कोटीची झाली. म्हणजे 10 लाख कोटीची क्वांटम जंप आपण घेतली. ती 2024 मध्ये आता 35 लाख कोटीची झाली, त्याच्यावर गेली आता. त्याच्यामुळे ज्या वेगाने आपली अर्थव्यवस्था एक्सपांड होते आहे, मला विश्वास आहे की देशामध्ये आपण सगळ्यात पुढे असणार आहे. आणि वाढवणसारखं बंदर, वाढवण बंदर हा एक गेम चेंजर आहे. कारण देशामध्ये 20 मीटर डीप ड्राफ्ट 10 किलोमीटर अशी जागाच नाही आहे. म्हणजे आता जे वाढवण बंदर होणार आहेत या एकट्या बंदरामध्ये 10 लाख लोकांना थेट रोजगार देण्याची क्षमता आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे तर
आपल्याकडे जे JNPTचं पोर्ट आहे, हे JNPTच्या पोर्टने गेले 30-40 वर्ष महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवलं. कारण जवळपास देशातली 60% कंटेनर ट्रॅफिक ही एकटं JNPTचं पोर्ट हँडल करतं. आता हे जे वाढवण पोर्ट आहे JNPTच्या 3 पट मोठं आहे आणि जगातलं जे सगळ्यात मोठं जहाज आहे ते वाढवणवर येऊ शकतं. आत्तापर्यंत जगाच्या पहिल्या 10 पोर्टमध्ये एकही पोर्ट भारताचं नव्हतं, पहिल्या 20 मध्येही नव्हतं. वाढवण बंदर पहिल्या दिवशीपासनं पहिल्या 10 मध्ये असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढचे 25 वर्ष जी काही चालना आहे ती या बंदराच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रचंड मोठी इकोसिस्टीम आपण तयार करणार आहोत. खरं म्हणजे हे सांगत असताना मला सांगितलं पाहिजे की याची संकल्पना 40 वर्षापूर्वी मांडण्यात आली होती, पण 92ला सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आला आणि त्या आदेशामुळे हा पोर्ट होऊ शकत नाही असा निर्णय राज्यकर्त्यांनी केला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अभ्यास केला तर मला लक्षात आलं की डहाणू नॅचरल एरियामध्ये हा पोर्टचा राईट ऑफ वे असल्यामुळे हा पोर्ट करता येत नाही. मी म्हटलं नवीन राईट ऑफ वे शोधून काढू. आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला 10 किलोमीटर समुद्रामध्ये आणि त्याच्यामुळे डहाणू नॅचरल एरिया सोडून आपल्याला हा पोर्ट करता आला आणि या पोर्टला चालना मिळाली आणि आता पोर्टची सुरुवात कामाची ऍक्च्युअल बांधकामाची सुरुवात होते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढच्या 5 वर्षानंतर मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहू शकतो. मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, 22 किलोमीटरची सी लिंक असेल, मुंबईतलं 337 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क असेल, मुंबईतला न्यू एअरपोर्ट असेल, मुंबईतलं रिडेव्हलपमेंट असेल, या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड मोठी अर्थव्यवस्था आपण उभी केलेली आहे. आणि या 22 किलोमीटरच्या अटल सेतूमुळे मुंबईला आता नवी मुंबईशी जोडल्यामुळे मुंबईच्या 3 पट मोठी मुंबई ही आपण जो काही अटल सेतू आणि आपला एअरपोर्ट आहे याच्यामध्ये जो नयनाचा एरिया आहे त्या एरियामध्ये आपण तयार करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचं ग्रोथ इंजिन हे आपलं महाराष्ट्रच असणार आहे. आणि शेवटच्या 2 गोष्टी मला सांगितल्या पाहिजे कारण मी खूप वेळ घेतोय, मला लक्षात येत आहे, पण मला सांगितलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं आम्ही बॅलन्स्ड ग्रोथकडे गेलो. आज आपण बघितलं असेल तर ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरला ऑरिक सिटी 2018 साली सुरू केली आणि आता त्याचा सेकंड फेज आता परवा पंतप्रधानांच्या हातून केला आणि ज्यावेळेस आम्ही आपला समृद्धी महामार्ग केला, आपण जर त्यावेळेची माझी भाषणं काढून पाहिली तर मी सांगायचो की आतापर्यंत आपलं मॅग्नेट हे मुंबई आणि पुणे होतं, आता नवीन मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना होणार आहे आणि ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच मी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो तर आपण गडचिरोलीला मायनिंग सुरू केलं आणि मी त्यावेळेस बोलायचो की गडचिरोलीची कॅपॅसिटी अशी आहे की आपलं नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया ही गडचिरोली होऊ शकते. आता गडचिरोलीमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत, मायनिंग तर सुरूच झालं, पण मी सगळ्यांना सांगितलं होतं की वसाहतीसारखा उपयोग करू नका, स्टील मेकिंग गडचिरोलीमध्ये करा. आज मला सांगताना आनंद वाटतो की जी कामं चाललेली आहेत आता गडचिरोलीत, काही पूर्ण झाली आहेत, जी चाललेली आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही स्टील मेकिंग आपण करतो त्यातलं 1/3 स्टील मेकिंग एकट्या गडचिरोलीत याच प्रोजेक्ट्समध्ये होईल आणि आता अजून जवळपास 20 लाख मेट्रिक टनाचे नवीन इन्व्हेस्टमेंट्स या गडचिरोलीमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. एकूण जर विदर्भाचा आपण विचार केला तर गेल्या 1 वर्षामध्ये 1 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट्स या विदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत. त्यामुळे एक बॅलन्स्ड अशा प्रकारची ग्रोथ. किंवा आपण नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी JSW असेल, त्या ठिकाणी रिलायन्स असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजनी त्या ठिकाणी अगदी धुळे जिल्ह्यामध्ये आता आपण ज्या प्रकारे त्या ठिकाणची इकोसिस्टीम तयार केली आहे, एक नवीन इंडस्ट्रियल इकोसिस्टीम ही धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तयार होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बॅलन्स ग्रोथ करता जे काही हे काम आपण केलेलं आहे, मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही केवळ MMR रिजनमधनं येणार नाही, तर ती गडचिरोलीतनं पण येईल, ती धुळे नंदुरबारमधनं पण येईल, ती नाशिकमधनं पण येईल, ती सातारा सांगलीमधनं पण येईल, ती प्रत्येक भागातनं येणार आहे. ही मला असं वाटतं एक महत्त्वाची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही एवढा सगळा मोठा हा जो पट मांडलेला आहे, कारण 10 वर्षामध्ये महाराष्ट्र कसा असेल हे खरं तर आपण सांगायला पाहिजे लोकांना, कारण याच्यामध्ये कुठे राजकारण असण्याचं काही कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला मला असं वाटतो की
तरुणांची स्वप्न आहेत, इथून आपल्या वयाच्या पलीकडे असलेली जी मुलं आहेत, घराघरामध्ये ती परदेशात जात आहेत, इकडे तिकडे जात आहेत, त्यांची जी स्वप्न आहेत, तुम्हाला असं वाटतंय का ही जी सगळी आपण ग्रोथ म्हणतोय, ज्या पद्धतीने आपण ग्रोथ इंजिन होऊ पाहत, देशाचं महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन होईल, जर असं असेल तर या सगळ्या मुलांना इथे तेवढे रोजगार, तेवढी त्यांची स्वप्न पुरे करण्यासाठीचा अवकाश हे मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला निश्चितपणे वाटतं. याचं कारण बघा, अल्टिमेटली जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते त्यावेळी रोजगाराच्या संधी तयार होतात. ती इन्फ्रास्ट्रक्चरची असो, ती इंडस्ट्रीची असो, ती सेवा क्षेत्रातली असो. आणि आता हळूहळू जेव्हा अर्थव्यवस्था विकसित होते त्यावेळेस ती अर्थव्यवस्था सर्व्हिस केंद्रित होते. कुठल्याही जगाच्या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टर हे 70% जातं. आजच आपलं सर्व्हिस सेक्टर जे आहे महाराष्ट्रातलं हे 60% गेलेलं आहे. त्याच्या पुढे आपण चालू आहे, कदाचित पुढच्या वर्षी आपण 65% असू. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी त्यातनं या तयार होत असतात. आणि आता जे काही मॅन्युफॅक्चरिंग पुश आपल्याला मिळत आहे त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याकडची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की शेती आधारित अर्थव्यवस्था ज्या भागांमध्ये आहे त्या भागामध्ये शेतीला सर्व्हिस सेक्टरशी जोडल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. आणि म्हणजे आपण जवळपास आपण बघितलं असेल तर 2011 पर्यंत आपले जे काही सेन्सस झाले आहेत त्या सेन्ससमध्ये शेती क्षेत्रातनं महाराष्ट्रामध्ये जवळपास 45% रोजगार येत होता. हा खरा रोजगार नाही आहे. म्हणजे जेवढा समजा शेतीमध्ये जेवढ्या लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे त्यापेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या मेहनताना मिळत नव्हता आणि त्यातनं एक मोठी अडचण देखील तयार होत होती. हळूहळू आता सर्व्हिस सेक्टरशी आपण ते जोडल्यामुळे म्हणजे आपण या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आणली, विदर्भ मराठवाड्यामध्ये स्मार्ट सारखी योजना आपण आणली आणि शेतीला ॲग्री बिझनेस मध्ये आपण कन्वर्ट करतो आहोत. शेतीला एक व्हॅल्यू चेनमध्ये आपण त्या ठिकाणी परिवर्तित करतो आहोत. शेतीमध्ये जोपर्यंत गुंतवणूक होणार नाही आणि रोजगाराकरता शेतीवरचा भार हा जोपर्यंत आपण अन्य क्षेत्रांमध्ये म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये ट्रान्सफर करणार नाही तोपर्यंत शेती ही फायद्याची होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. मी असं म्हणणार नाही की त्यात आपण 100% सफल झालो, कारण याला एक 10 वर्षाचा काळ आपल्याला लागतो. पण आता हळूहळू हे मॉडेल तयार होत आहेत. आता गावागावांमधल्या ज्या काही सोसायट्या आहेत त्यांना ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये जवळपास 10,000 गावांमध्ये ॲग्री बिझनेस सोसायटीज आपण तयार करतोय, त्यांचं ट्रेनिंग करतोय त्यांना. आणि शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की जे मार्केट आहे हे मार्केट शेतकऱ्याच्या हाती पाहिजे. तर या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमुळे ते मार्केट त्यांच्या हातामध्ये हळूहळू यायला लागलेलं आहे. शेतकऱ्याच्या हातात जर मार्केट असेल तर शेतमालाला भाव मिळतो आणि ते मार्केट जर त्याच्या हाती नसेल तर ते मिळत नाही. आणि म्हणून ही व्यवस्था जी आपण उभी करतोय तर मला असं वाटतं की शेतीचं क्षेत्र असो किंवा अन्य कुठलंही क्षेत्र असो सगळीकडे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात पुढच्या 5 वर्षात तयार होताना दिसतील. एक अजून गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जगामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी या ग्रीन बिझनेसमध्ये तयार झालेल्या आहेत. म्हणजे ज्या ग्रीन इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तयार झाल्यात. आता त्या सगळ्यात जास्त आपल्याकडे येत आहेत. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, या ठिकाणी सोलरायझेशन असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता संधी तयार होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्राने जर्मनीशी एक करार केला आहे, इस्रायलशी एक करार केला आहे. 4 लाख आपल्या इथले तरुण ज्यांना त्या ठिकाणी अगदी एक 2-3 महिन्याचं ट्रेनिंग देऊन जर्मनीमध्ये आपण त्यांना नोकरी देतोय. म्हणजे मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो की कशा प्रकारचं मॅनपॉवर जगाला पाहिजे. तर ज्यावेळेस त्या जर्मन लोकांची आम्ही चर्चा करत होतो, केसरकर माझ्याकडे त्यांना घेऊन आले होते, तर त्यांची अवस्था अशी आहे की तिथे मोठ्या प्रमाणात सोलरायझेशन त्यांनी चालू केलं आहे. पण सोलर पॅनल फिटिंगला देखील माणसं नाही आहेत त्यांच्याकडे. ती माणसं आपल्याकडे आहेत. आपल्या ITआयतनं शिकलेला व्यक्ती हा तिथे अतिशय चांगल्या पगारावर ते नोकरीला ठेवायला तयार आहेत, कारण त्यांना त्या लोकांची आवश्यकता आहे. आज 4 लाख लोक आपल्या इथनं आपण तरुणांचं प्रशिक्षण चालू केलं आहे. तसंच इस्रायलला मोठ्या प्रमाणात अगदी साधा जो मेसन आहे त्याला देखील इस्रायलमध्ये स्कोप आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत त्या तयार होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो की थ्रस्ट सेक्टर काय आहे ते स्टार्टअप आहे. स्टार्टअप एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात आणि देशात खूप क्रांती होते. आणि मला हे सांगितलं पाहिजे की
खरं भारताचं स्टार्टअप कॅपिटल हे बंगलोरही नाही, ते हैदराबादही नाही, ते महाराष्ट्र आहे. कारण देशातल्या सर्वाधिक रजिस्टर्ड स्टार्टअपची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स म्हणजे ज्यांना जे $1 बिलियन पेक्षा जास्त ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ते देखील सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं यात आशेचा किरण काय आहे तर यातले मॅक्झिमम स्टार्टअप हे Tier 2, Tier 3 सिटीतनं येत आहेत, ग्रामीण भागातनं येत आहेत. आणि सगळ्यात जास्त स्टार्टअप ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये येत आहेत. त्यामुळे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे ट्रान्सफॉर्मेशन कॅच करणं, ते ट्रान्सफॉर्मेशन फ्युएल करणं, त्याच्याकरता व्यवस्था उभी करणं, यातनंच खऱ्या अर्थानं रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत. एक मोठी घुसळण चालू आहे असं ते म्हणतायत आणि खरं तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात माझ्या इतकेच खूप प्रश्न असतील आणि कधी एकदा आम्ही तुम्हाला वादविवादाचे प्रश्न विचारतोय असं पण प्रत्येकजण कदाचित मनामध्ये एक वाट बघत असेल. पण मला खरंच तुमच्याकडनं हे ऐकताना बरं वाटतंय की काहीतरी बदलतंय, काहीतरी एक भविष्य आहे. आणि ते भविष्य सगळं असताना एक आणखीन महत्वाचा प्रश्न, तुमचे जे 2 आवडते विषय आहेत, एक म्हणजे कायदा लॉ हा विषय तुम्हाला आवडतो आणि दुसरं म्हणजे अर्थ हा विषय तुम्हाला आवडतो. एकीकडे ही एक भविष्यवेधी अशी तुमची वाटचाल आहे, दुसरीकडे जे हार्डकोर पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो, जे जमिनीवरचं पॉलिटिक्स आहे तिथली सगळी कसरत सुरू आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये, सगळ्याच नेतृत्वांमध्ये ही कसरत सुरू असलेली बघतोय आपण. या कसरतीमध्ये तुमच्यातला अर्थविषयक अभ्यासक आणि लाडकी बहीण सारखा एखादा ज्याला लोकोपयोगी अशा अर्थाने जी योजना समोर येते, अनुदानाचा विषय येतो, त्याच्यावरनं बरेच जण आक्षेप घेत आहेत. तुमचं त्याच्यावरचं काय मत आहे असं तुम्हाला वाटतं की खरंच अशा प्रकारे पैसे दिले लोकांना, अशा प्रकारे जर का गरजूंना हे असे पैसे गेले तर त्याचा खरंच फायदा राजकारणात होईल असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की सोशल सेक्टर आणि अर्थव्यवस्था या दोघांची आपल्याला नेहमी सांगडच घालावी लागते. सोशल सेक्टरमध्ये आपण जी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीचा लगेच टँजिबल रिझल्ट आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली तर रोड तयार होतो, पाईपलाईन तयार होते. पण सोशल सेक्टरमध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस त्याचा नेमका परिणाम काय झाला हे लगेच आपल्याला पाहायला मिळत नाही. एज्युकेशनमध्ये आपण ज्यावेळेस गुंतवणूक वाढवतो त्यावेळी काही वर्षांनी लक्षात येतं की एज्युकेशनमधनं आपण काय बदल केलेला आहे. आपण जेव्हा हेल्थ सेक्टरमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस काही वर्षांनी लक्षात येतं की त्या गुंतवणुकीचा परिणाम काय आहे. तसंच आज आपण जर बघितलं तर समजा लाडकी बहीण योजना आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये जो पैसा आपण त्या ठिकाणी देतो तो पैसा हा मार्केटमध्ये परत येणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर हे जे काही आमच्या भगिनींना 1,500 रुपये आपण देतोय हे 1,500 रुपयातनं त्या काही सेव्हिंग करतील असं नाही आहे. तो 1,500 रुपये ते खर्च करतील. त्यांनी ते खर्च केले तर त्यातनं मार्केटला एक चालना मिळते, अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते. तुम्ही शेवटी समजा 46,000 कोटी म्हणा, 30,000 कोटी म्हणा, हा पैसा जर मार्केटमध्ये आला तर त्यातनं अर्थव्यवस्था ही रोटेट होते आणि रोटेट होणारी अर्थव्यवस्था पुन्हा तुम्हाला तो पैसा परत करते. कदाचित त्याला पहिल्याच वर्षी तो परत येईल असं नाही आहे, पण एक 2-3 वर्षामध्ये ते सेटल होतं. त्यामुळे मला असं वाटतं की याचा काही अर्थव्यवस्थेवर एकदम दुष्परिणाम होईल असं मी मानणाऱ्यांपैकी नाही आहे. हा एवढं नक्की आहे की डिलिजंटली आपल्याला करावं लागेल. आत्ता ज्या योजना आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असेल किंवा मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, या सगळ्या योजना विचारपूर्वक आम्ही घेतलेल्या आहेत. साधारणपणे आपली आवक काय आहे, आपल्यावरचं कमिटेड एक्सपेंडिचर काय आहे, आपल्याला गुंतवणूक काय करायची आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण केला आहे. मी एकच उदाहरण आपल्याला सांगेन की आता आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. आता 1-2 वर्ष आपल्यावर त्याचा थोडा बोजा असेल, 14,000 कोटीचा बोजा आहे. पण जवळपास 2 वर्षांनी जेव्हा आपला सोलरायझेशनचा प्रोग्राम पूर्ण होईल त्यावेळी काय परिणाम होणार आहे. तर आज आपण काय करतो, शेतकऱ्यांना जी वीज देतो आपल्याला ती देताना 8 रुपयाची वीज पडते पर युनिट आणि शेतकऱ्यांकडनं आपण ₹1.25 घेतो किंवा ₹1.5 घेतो. म्हणजे जवळपास 6.5 रुपये आपण शेतकऱ्यांना त्याच्यावर सबसिडी देतो. आता सोलरवरती वीज 2-2.5 वर्षात गेल्यानंतर 8 रुपयाची वीज आपल्याला 3 रुपयाला पडणार आहे. म्हणजे आपल्यावरचा बोजा
हा जर ₹1.5 आपण पकडला तर तो जवळपास त्या ठिकाणी ₹1.5 बोजा आपल्यावर असणार आहे. त्यामुळे क्रॉस सबसिडी देखील कमी होणार आहे जी आपण उद्योगावर टाकतो, आणि थेट आपण जी सबसिडी आपल्या बजेटमधनं देतो ती देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्या योजनांचा विचार करताना भविष्यामध्ये या योजना चालवण्याकरता आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करून या योजना आपण दिलेल्या आहेत. हे कदाचित होऊ शकतं की तुम्ही सोशल सेक्टरवर गुंतवणूक केल्यामुळे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवरची जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीत जसा रिटर्न तुम्हाला येतो तेवढा फास्ट रिटर्न येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांनी तुमच्या लक्षात हे येतं की ही गुंतवणूक योग्य आहे, या गुंतवणुकीचा आपल्याला फायदा झालेला आहे. हे सगळं जे चित्र आहे या चित्राच्या बरोबरीनं पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणजे जमिनी वास्तव म्हणतो त्या वास्तवामध्ये पुन्हा एकदा जो आज विषय सुरू आहे महाराष्ट्रात, खास करून मराठा आरक्षण, ओबीसी त्याच्यावरचा विरोध, धनगर आरक्षण, हे सगळं जे जात आधारित राजकारण त्याच्यामधनं साहजिक होतंय, त्या जात आधारित राजकारणाकडे तुम्ही राजकारणी म्हणून कसं बघताय? कारण त्याच्यामुळे दिसतंय की महाराष्ट्रात खूप मोठा तणाव वाढलेला आहे. नाही, पहिल्यांदा तर एखाद्या जातीच्या समाजाच्या लोकांनी आपल्या अधिकारांकरता आंदोलन करावं यात काही वावगं नाही आहे. शेवटी प्रत्येकाचे ॲस्पिरेशन्स असतात, ते ॲस्पिरेशन्स पूर्ण होण्याकरता मागण्या असतात, त्याची आंदोलनं होतात, आणि अल्टिमेटली आपण जर बघितलं तर आज एक मोठ्या प्रमाणात तरुणाई आपल्याकडे आहे. त्या प्रत्येकाचं ॲस्पिरेशन आहे, प्रत्येकाला वाटतंय की मला काहीतरी मिळालं पाहिजे, त्यातनं अशा प्रकारचे आंदोलनं उभी राहतात. माझ्याकरता चिंतेचा विषय एकच आहे की आत्ताची जी आंदोलनं चालली आहेत त्याच्यात बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा समाज दुभंगलेला पाहायला मिळतोय. म्हणजे ज्यावेळेस आपल्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेस एक समाजात आपल्याला दुफळी दिसली. खूप वर्षानंतर ती जखम समाजाची भरली गेली आणि ती दुफळी आपली संपली. त्या ठिकाणी जे काही त्या काळात परिस्थिती तयार झाली होती, दंगे झाले होते, एक प्रकारे गावागावांमध्ये भांडणं झाली होती, पण हळूहळू समाजाने ते ओव्हरकम केलं आणि तो विषय संपला. पण आज पुन्हा तशाच प्रकारची दुफळी आपल्याला समाजात पाहायला मिळते. मला सगळ्यात जास्त चिंता त्याची आहे, कारण आंदोलनं होतात, आंदोलनं संपतात, कधी ती यशस्वी होतात, कधी अयशस्वी होतात, कधी मागण्या मान्य होतात. पण हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रातला समाज हा एकमेकापासून दूर गेलेला आहे, आणि विशेषतः जे समाज गावगाड्यांमध्ये सातत्याने एकमेकासोबत राहिलेले आहेत असे समाज एकमेकापासून दूर जाणं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींचे जे मावळे आहेत 18 पगड जातीचे, त्यांनीच आता एकमेकाला पाण्यात पाहणं, एकमेकाचा दुस्वास करणं, अशी परिस्थिती महाराष्ट्राला कधीच प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही. ते मला असं वाटतं की या सगळ्या आंदोलनांमध्ये मनं दुभंगणार नाहीत. हे कसं आपल्याला करता येईल कठीण आहे, पण हे करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण तुमचं नाही मन दुखावलं ज्यावेळेला तुम्हाला या आंदोलनाच्या वेळेला तुमच्या जातीवरनं बऱ्याचदा बोललं जातं, तुम्हाला बऱ्याचदा त्याच्यामध्ये तुमची सुद्धा जात आडवी येते त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला टार्गेट केलं जातं? ते मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसवर बोलल्याशिवाय कोणाला राजकारणच करता येत नाही, अशा प्रकारची अवस्था आज महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाली आहे असं मला वाटतं. म्हणजे मला जर टार्गेट केलं तरच आपल्याला राजकारण करता येईल असं विरोधी पक्षांना वाटणं, असं अनेकांना वाटणं, याचाच अर्थ कुठेतरी तुमच्या शक्तीला ते अॅक्नॉलेज करतायत असा त्याचा अर्थ आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातनं सांगतो, जात ही राजकारण्यांच्या मनात जास्त आहे, जनतेच्या मनात कमी आहे. जातीचं राजकारण हे जनतेच्या मनात नाही, ते राजकारण्यांच्या मनात आहे. आणि त्यामुळे हे जे काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ते मला जे काही टार्गेट केलं जातं त्याच्या पाठीमागे त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे मला टार्गेट केल्यामुळे त्यांना फायदा मिळेल, पण असा त्यांना फायदा मिळणार नाही. त्यांनी मला कितीही टार्गेट केलं तरी लोक माझं मूल्यमापन मी इतक्या वर्षात काय केलं याच्या आधारावर करतात. आता माझा सवाल आहे, मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात कधी झाली?
अगदी आपण जर विचार केला तर 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी माझं जीवन संपवीन, आणि त्यानंतर त्यांनी अक्षरशः स्वतःला गोळी मारून आपलं आत्मबलिदान दिलं. तेव्हापासनं इतकी वर्षे आंदोलन चाललं होतं, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मराठा समाजाला पहिलं आरक्षण मी मुख्यमंत्री असताना मिळालं. ते आरक्षण मिळाल्यानंतर मी ते हायकोर्टात टिकवलं. मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यानंतर सरकार बदललं आणि सुप्रीम कोर्टात काय काय घडलं आपण बघितलं आणि ते आरक्षण गेलं. पुन्हा नव्याने आमचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्हीच ते आरक्षण दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आरक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण आरक्षणाने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही, कारण जागा लिमिटेड आहेत. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण मराठा समाजात उद्योजक तयार केले पाहिजेत, आणि त्याचं मी पूर्ण रिवायवल करून त्याच्या योजना तयार केल्या. मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे श्री नरेंद्र पाटील यांचा, अण्णासाहेबांचे चिरंजीव, की ज्यांनी त्या महामंडळाचं काम हातामध्ये घेतलं. 1 लाख मराठा तरुण आज उद्योजक झाले आणि तो आकडा वाढतोच आहे. म्हणजे जे नोकऱ्या मागत होते ते नोकऱ्या देणारे झाले. आज आपण सारथीची निर्मिती केली तर अनेक तरुणांना IAS होता आलं, IPS होता आलं, अनेक तरुणांना MPSC मध्ये जाता आलं, तहसीलदार होता आलं, PSI होता आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या केल्या आहेत त्या सगळ्या माझ्या काळामध्ये झाल्या आहेत, त्या सगळ्या आता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाल्या आहेत. दुर्दैवाने आमच्यावर जे राजकारणी आरोप करतायत, 4-4 वेळा मुख्यमंत्री राहिले, पण एकही गोष्ट मराठा समाजाकरता केलेली ते दाखवू शकत नाहीत. जे इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पदांवर राहिलेत, एकही गोष्ट मराठा समाजाकरता केलेली ते दाखवू शकत नाहीत. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे आणि ते राजकारण करतायत, पण लोक मला वाटत नाही की त्या राजकारणाला बोलतील. पण जसा हा जातीचा विषय तसाच धर्माचा सुद्धा विषय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही काल म्हटलात की वोट जिहाद झालं. खरंच वोट जिहाद झालं तुम्हाला असं वाटतं? 100% बघा, आपण जर या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, या निवडणुकीचा आढावा घेतला तर आपल्या एक लक्षात येईल. बघा, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. भारतामध्ये सर्वांना राहण्याचा अधिकार आहे, सर्वांना आपापला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण तुष्टीकरण करणे याला मात्र आमचा विरोध आहे. आणि आत्ता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अगदी आपण धुळेसारखा एक अनुभव घेऊ की धुळेच्या मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभापैकी 5 विधानसभांमध्ये 1,90,000 मतांनी भामरे पुढे आहेत, आणि एका मालेगाव मध्यमध्ये 1,94,000 एकाच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार पुढे जातात. तिथे फक्त 4,000 मतं भामरेंना मिळतात आणि 4,000 मतांनी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात. हे केवळ तिथेच झालं नाही, हे ईशान्य मुंबईमध्ये झालेलं आहे, हे अमरावतीमध्ये झालेलं आहे, हे मध्य उत्तर मुंबईमध्ये झालं आहे. 14 जागा महाराष्ट्रातल्या अशा आहेत की ज्या ठिकाणी टार्गेट करून त्या भाजपला हरवायचं आहे अशा प्रकारचं टार्गेट करून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं. आणि याकरता दुर्दैवाने धर्मस्थानाचा उपयोग करण्यात आला, लोकांना शपथा देण्यात आल्या, मशिदींमध्ये तुम्ही हां, म्हणताय की बिलकुल. अशा प्रकारची 100% फतवे काढण्यात आले. मागच्या काळात राज ठाकरेंनी तर फतवा दाखवलाच होता, फतव्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यामुळे एक प्रकारचा वोट जिहाद हा महाराष्ट्रामध्ये आपला. बघा, कोणी कोणाला वोट द्यावं याबद्दल ही लोकशाही आहे, कोणी कोणाला देऊ शकतो, पण अशा प्रकारे वोट जिहाद करून एखाद्या पक्षाला हरवण्याचा प्रयत्न करणं, मला असं वाटतं की याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती योग्य नाही आहे. आणि आम्ही जर हिंदुत्व बोललो तर आम्ही जातीवादी, आणि यांनी वोट जिहाद करून या ठिकाणी मतं घ्यायचे, आणि हे सेक्युलर, हे असं सेक्युलरिझम चालणार नाही. आम्ही हिंदुत्ववाद मांडला तर आमच्यावर हे त्या ठिकाणी टीका करतात, आणि स्वतः मात्र जाऊन त्या ठिकाणी पाया पडून पडून आणि शपथा देऊन देऊन धार्मिक स्थळांमध्ये वोट मागतात. त्यामुळे कुठेतरी हे सत्य महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे, आणि ते सत्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
ही जी आत्ताची महायुती आहे, ह्या महायुतीमध्ये एक प्रकारे सगळेच दिग्गज नेते आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आहेत, स्वतः तुम्ही आहात, स्वतः अजित पवार आहात. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी वनअपमनशिप आहे, कुठेतरी चढाओढ आहे आणि ती चढाओढ या महायुतीला कुठेतरी मागे खेचते असं तुम्हाला वाटतंय वैयक्तिक? नाही, मला असं वाटतं चढाओढ नाहीये, पण शेवटी 3 वेगवेगळे पक्ष आहेत आणि जेव्हा 3 पक्ष असतात त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स असतात. अनेक वेळा प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे, कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला नेता मोठा झाला पाहिजे. त्यातनं अशा प्रकारचा भाव तयार होतो. पण एक गोष्ट मी सांगतो, कुठलंही सरकार जे असतं त्या सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात. सरकारचे नेते हे मुख्यमंत्रीच असतात आणि इतर कोणीही मंत्री असले, उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, हे त्यांच्या अंडरच असतात. त्यामुळे आमच्या मनात, माझ्याही किंवा अजितदादांच्याही, मला वाटत नाही की कुठलीही शंका आहे की या सरकारचे नेते एकनाथराव शिंदेजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे या सरकारमध्ये काम करतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की तुम्ही पक्षासाठी एवढे ज्याला आपण म्हणूया की तटस्थपणे कसं हे सगळं बघू शकताय. कारण जनरली आता लोक पक्ष बदलतात, स्वतःच्या महत्वाकांक्षा आहेत, महत्वाकांक्षेपोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे जातात आणि त्या महत्वाकांक्षा तुम्हाला आज नाकारताही येत नाहीत. अशा वेळेला तुम्ही हे कसं काय करताय? मी नेहमी असं म्हणतो की मी समजा मुख्यमंत्री झालो, मला इतकी पदं मिळाली, ती पक्षामुळेच मिळाली ना. पक्षाने जर ती दिली नसती तर देवेंद्र फडणवीस तर काही राजाच्या पोटी जन्माला आला नव्हता. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस काही राजा झाला असता किंवा देवेंद्र फडणवीस काही मोठ्या पदावर गेला असता, अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. मी आपला खालपासनं, माझी सुरुवात ही वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून झालेली आहे, तिथपासनं मी सुरुवात केली. हा, एवढं नक्की आहे, जेव्हा जेव्हा पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं. तुम्ही बघा, उपमुख्यमंत्री म्हणून मी कार्यभार स्वीकारला तर ज्या ज्या ठिकाणी काम केलं ते उत्तम काम करून दाखवलं. एकदा एखादी गोष्ट हातामध्ये घेतली की त्याच्यामध्ये आपला सगळा जीव ओतायचा, अशा प्रकारचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे मी तर नेहमी सांगतो की मला पक्ष सांगेल ते मी करीन. पक्षाने उद्या घरी बसायला सांगितलं तर आनंदाने बसेल. ते मला नाही वाटत की तुम्हाला कोणी सांगतील. त्याचं कारण अर्थातच या एफिशियन्सीनी काम करणारी नेतृत्व आणि नेते हे पाहिजेत. महाराष्ट्राची ती गरज आहे. पण त्याबरोबरीने तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न मला विचारायचे आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 150 जागा भाजप लढवणार असं स्वतः अमित शहांनी सुद्धा सांगितलं. अशा वेळेला तुम्हाला हा जो महायुतीतला बॅलन्स आहे तो मेंटेन करता येईल का? बंडखोरी जर झाली तर नंतरच्या काळात तुम्हाला असं वाटतं की भाजप पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होईल? एक गोष्ट तर निश्चित आहे की 3ही पक्षांना आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की महायुतीला निवडून आणायचं आहे. केवळ आपल्या पक्षाला निवडून आणायचं आणि इतर पक्षांच्या विरुद्ध लोक उभे होऊ द्यायचे, असं जर आम्ही केलं तर महायुतीला त्याचं मोठं नुकसान होईल. मागच्या आमच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आम्ही आणि उद्धवजी आम्ही सोबत होतो आणि त्यावेळी जेव्हा फॉर्म वापस घ्यायचा शेवटचा दिवस होता तर आम्ही यादी घेऊन बसलो. आमचे बंडखोर कोण उभे आहेत, त्यांचे बंडखोर कोण उभे आहेत, आणि ते त्यांच्या लोकांना फोन करत होते, मी आमच्या लोकांना फोन करत होतो. जेव्हा दिवस संपला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी 90% लोकांचे फॉर्म परत घेतले आहेत आणि त्यांनी फोन केले पण त्याचे फॉर्म काही परत गेले नाही. म्हणजे ते फोनवर जे बोलले आणि त्यांनी इशारे काय केले हे मला माहीत नाही. अशा प्रकारे जर काम केलं तर त्याचं नुकसान होतं. त्यामुळे मला असं वाटतं आमचा हा प्रयत्न असणार आहे की कुठेही बंडखोरी होऊ नये आणि कोणी बंडखोरी केली तर त्याला कुठलेही समर्थन आम्ही देणार नाही. एक अतिशय कठीण प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, शेवटचा प्रश्न आहे, त्यामुळे तो मी राखून ठेवला होता कारण सुरुवातीला कदाचित तुम्हाला तो आवडला नसता. पण तो कठीण प्रश्न असा आहे की तुम्ही पुन्हा येणार आहात का? आम्ही पुन्हा येणार म्हणजे येणारच. आम्ही की तुम्ही? आम्ही पुन्हा येणारच. धन्यवाद. अतिशय मनमोकळी चर्चा केली आणि याच पद्धतीनं अजेंडा महाराष्ट्रामध्ये ज्या अतिशय मोकळेपणाने देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला महाराष्ट्राचं समोरचं चित्र सांगितलंय. निवडणुकीचा काळ आहे, खूप सावधपणे प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. अधिक मनमोकळी चर्चा तुमच्याशी यापुढेही आम्ही करू. पण तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा. एक आभार व्यक्त करतो की अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा चर्चेला जातो
त्यावेळेस विकासावरची चर्चाच होत नाही, फक्त राजकीय चर्चा होते. मी तुमचे आभार याकरता मानेन की तुम्ही विकासावर चर्चा केली, आमचं विजन काय हे समजून घेतलं. शेवटी लोकांना राजकारण थोडी बघायचं, लोकांना महाराष्ट्र कुठे जातोय ते बघायचं आहे. त्यामुळे अजेंडा महाराष्ट्र हे जे नाव तुम्ही ठेवलंय ते तुम्ही सार्थ केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करते कृपया स्टेजवरतीच थांबावं. मिस्टर अविनाश कौल यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. सीईओ ब्रॉडकास्ट नेटवर्क 18 अविनाश कौल यांना विनंती आहे की त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करावं. धन्यवाद.